साहेब काल सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली, त्यानंतर त्यांना ईडी कोठडी सुद्धा सुनावलेली आहे। ईडीने कोर्टामध्ये दावा केलाय की पॉलिटिकल इन्फ्लुएन्सचा वापर करून त्यांनी जे काही कंत्राट खिचडीची मिळवलेली होती आणि त्या कंपन्याने दिलेली होती, त्यांनी यांना कमिशन म्हणून पैसे दिलेले होते। आणखी काही धागेदोरे आहेत। संजय राऊत यांच्या कुटुंबावरती थेट आरोप होत आहेत। संदीप राऊत यांची सुद्धा चौकशी आधी झालेली आहे। काय वाटतं पुढे काय होईल? नाही, सूरज चव्हाण असो, सुजित पाटकर असो, हे कोणाची माणसं आहेत? मला हे आत्तापर्यंत हे आश्चर्याची गोष्ट आहे की आपण आजही सूरज चव्हाणला जबाबदार धरतोय, सुजित पाटकरला जबाबदार धरतोय। सूरज चव्हाण हा कोणासाठी फोन करायचा? सुजित पाटकर यांनी खिचडी चोरी कोणासाठी केली? सूरज चव्हाण सकाळची चहा, संध्याकाळचा नाश्ता हा आदित्य ठाकरेच्या शिवाय करू शकतो का? आदित्य ठाकरे आणि हा संजय राजाराम राऊत अजून किती लोकांचे बळी घेणार आहेत स्वतःला वाचवण्यासाठी? आणि एक प्रश्न मला उद्धव ठाकरेला विचारायचा आहे की जी ताकद उद्धव ठाकरेंनी पाटणकरला वाचवण्यासाठी, श्रीधर पाटणकरला वाचवण्यासाठी लावली, थेट दिल्ली गाठली, सगळं काय सगळं पणाला लावलं, महाविकास आघाडीची सत्ता सोडण्यासाठी तयार होते पाटणकरला वाचवण्यासाठी, तीच ताकद मग सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का वापरत नाहीये? मोठा राजन साळवीला काल 2दा फोन केला आणि सांगितलं की राजन, महाराष्ट्र तुझ्या मागे आहे। मग हाच महाराष्ट्र की हाच फक्त फोन पाटणकरसाठी का केला नाही? मग तेव्हा पाटणकरसाठी आपलं मुख्यमंत्री पद आणि मग थेट दिल्ली गाठू शकतात। मग एक सामान्य शिवसैनिकांसाठी, सामान्य शिवसैनिक आमदारासाठी तीच ताकद आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे का वापरत नाहीये? मग आज सूरज चव्हाणला जेलमध्ये का जायला लागतंय? मग श्रीधर पाटणकर किंवा पाटणकर का जेलमध्ये गेला नाही? तेव्हा त्यांनी पण तर नंदकिशोर चतुर्वेदी, जो आज पण सापडत नाहीये, ज्यांनी भ्रष्टाचार केला, मोठ्यातल्या मोठ्या कंपनी स्थापन केल्या आणि तो गायब आहे, त्याच्याबरोबर श्रीधर पाटणकरचे व्यवहार सापडले होते, तो श्रीधर पाटणकर आरामात फिरतोय। मग तोच न्याय, तीच ताकद, तोच प्रयत्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हा सूरज चव्हाण आणि राजन साळवीसाठी का करत नाही? हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने विचारायचा आहे। सूरज चव्हाण आणि राजन साळवींनी ना अजूनपर्यंत उद्धव ठाकरे कळलेला नाही। उद्धव ठाकरेंनी जे पाटणकरसाठी केलं ते तुमच्यासाठी करत नाहीये। म्हणून सूरज चव्हाण असेल आणि हा राजन साळवी असतील, ह्यांनी हा प्रश्न खरं म्हणलं तर उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे की तुम्ही जेवढं पाटणकरला प्रेम करता तेवढं सामान्य शिवसैनिकाला करता की नाही, हा प्रश्न विचारला पाहिजे। ठाकरेंकडे जे लोक बोललेले आहेत त्यापैकी जवळपास 9 ते 10 लोक चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत। येत्या काळात ठाकरे गटाचं काय होणार? ठाकरे गटामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि पाटणकर एवढेच वाचणार आहेत, बाकी कोण वाचणार नाही। याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे ह्या सगळ्यांची राजकीय बळी देण्यासाठी तयार आहे। सगळे नसले तरी चालतील, पण पाटणकर टिकलं पाहिजेत, हे उद्धव ठाकरेचं उद्दिष्ट आहे। कारण ती ह्यांची दुखती रग आहे, ते लक्षात घ्या। आज खिचडी चोरीमध्ये थेट संजय राऊताच्या मुलीच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत, भावाच्या अकाउंटमध्ये पैसे, राजाराम राऊतच्या दुसऱ्या मुलाच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत, राजाराम राऊतच्या नातीच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत। सुजित पाटकरच्या नंतर संजय राजाराम राऊतच्या कुटुंबाची लोक आता ह्या तुम्हाला 15-20 दिवसामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत। मग मुलगी असू शकते किंवा भाऊ असू शकतो त्याच्यामध्ये। म्हणजे हा किती तडफडून दे, किती ह्याला शिवाशाप देऊन दे, किती ह्याची नसबंदी होऊन दे, संजय राऊतच्या घरातले लोक तुम्हाला येणाऱ्या काही आठवड्यामध्ये जेलमध्ये दिसणार आहेत।
त्याला आवडो का नाही आवडो, खिचडी खाल्ली ना, गरिबांची खिचडी खाल्ली. मोठा सकाळी सांगत होता कोविडच्या काळामध्ये कोण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार नव्हतं म्हणून आम्ही खिचडी. अरे बाबा, कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी मग बचत गट वापरायचे होते, महिला बचत गट. महाराष्ट्रात असे त्या महिला बचत गट आहेत ज्यांनी खिचडी बनवून त्या कामगारांना दिले असते, त्या बचत गटात पण आर्थिक सक्षम झाले असते. त्यासाठी तुझ्या मुलीला आणण्यासाठी त्या गरज नव्हती, तुझ्या भावाच्या नावाने खिचडी खायची गरज नव्हती. आणि पंतप्रधानांनी मणिपूरला जावं, म्यानमारला जावं. अरे पंतप्रधानांनी जिथे जावं, पंतप्रधान जातील. तुझ्या डोंगणात खरंच ताकद असेल, तू खरंच राजाराम राऊतचा मुलगा असेल ना, तर जाऊन पत्राचालमध्ये जाऊन एक छोटीशी महाआरती तरी कर 22 तारखेच्या नावाने. तुला काय तुझी अवस्था करून तुला कायम स्वरूपी वनवासात पाठवतील ना, हे तिकडचे लोक बघ जरा. म्हणून पंतप्रधानांवर टीका करण्याची तुझ्यासारख्या खिचडी चोरची लायकी नाही, जी गरिबांची खिचडी खातो. आमचे पंतप्रधान आज सोलापूरमध्ये गरिबांना घर देण्यासाठी सोलापूरला आलेले आहेत, तुझ्यासारखे गरिबांची खिचडी चोरी करण्यासाठी नाही. पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष फक्त लोकसभेच्या आकड्यांचं राजकारण करतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे दौरे होत आहेत, महाराष्ट्रामध्ये जे नेतृत्व आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, यांच्या मागे मोठी वोट बँक नाहीये आणि म्हणून पंतप्रधान स्वतः मैदानात उतरत आहेत असाही आरोप त्यांनी केला. म्हणून तर तुम्ही महाविकास आघाडीने किती सीट लढवावेत, मग तू कशाला दिल्लीला जातोयस, तू कशाला 10 जनपदचे पाय चाटतोयस, तू का नाही राज्याचे काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या नेत्यांशी बोलतोयस. तेव्हा तुला दिल्लीचं नेतृत्व आणि तुझा राहुल गांधी लाडका असतो, तेव्हा तुला 10 जनपदची चाटुगिरी करायची असते. राष्ट्रीय पक्ष आमचा आहे, मोदीजींसारखा एक विश्वगुरू आणि ज्याला जगात मान्यता असलेला नेता हा आमचा नेतृत्व आहे. ते अगर राज्यामध्ये येऊन लोकांना जे त्यांनी शब्द दिलेलं की माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक ज्यांना बेघर असतील त्यांना मी घर देईन, हा जो शब्द होता तो पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आमचे पंतप्रधान पूर्ण करत असतील तर ह्यांच्या डोंगणाखाली आग लागली नाही पाहिजे. कारण 2022च्या नंतर ह्यांना पण पंतप्रधान आवासच्या खालती घर द्यायलाची गरज लागणार आहे आम्हाला. हे सगळे बेघर आणि बेरोजगार होणार आहेत 2024च्या नंतर. राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मागे मतदार नाही, ते प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं. ज्यांनी साधी एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो संजय राजाराम राऊत दुसऱ्यांचे मतदार आणि दुसऱ्यांची राजकीय ताकद मोजतोय. ह्यांनी स्वतः ठाकरे गटाकडून साधी त्याची ईशान्य मुंबईची एक खासदारकी लढवण्याची हिंमत दाखवावी, किंवा तिकडची जी BMCची वॉर्डची निवडणूक येईल ना तेव्हा वॉर्डची निवडणूक लढून दाखवावी आणि मग दुसऱ्यांचे आकडे आणि राजकीय ताकद मोजा. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की मणिपूरमध्ये 25 लोकसभा जागा असतात तर मणिपूरला जाऊन थांबले असते. त्यांना त्या परत ते पत्राचालमध्ये पण काही वॉर्डची निवडणुका आहेत, पत्राचाल पण एका वॉर्डमध्ये येतं, मग त्या वॉर्डमध्ये जाऊन प्रचार करण्याची हिंमत दाखव ना पहिलं. मणिपूर, म्यानमार हे फार लांब झाले रे. तू पत्राचाल लायकीचा माणूस आहे, पत्राचालमध्ये काय तुझी परिस्थिती आहे ती पहिली सांग आणि मग मणिपूर म्यानमारबद्दल चर्चा कर. ते फार लांबची गोष्ट झाली. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरती गेलेले होते, मात्र महाराष्ट्रातले कित्येक असे प्रकल्प आहेत जे गुजरातला पाहिलेले आहेत. ते जरी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी आणले तरी खरं त्यांच्यामध्ये दम आहे असं आम्ही म्हणू. आमच्या मुख्यमंत्र्यांनी डॅव्होसमध्ये जाऊन आहे ना मोठे मोठे प्रकल्प आणि मोठी गुंतवणूक आणलेले आहेत. ते आकडे मोजताना तुझं अर्ध आयुष्य उरलेलं संपून जाईल. आणि अदानींबरोबर तुझ्यात राहुल गांधीच्या तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसा अगोदर करार केलेला आहे. म्हणजे राहुल गांधींवर अन्य कोण नाही, त्यांच्या तेलंगणाचाच मुख्यमंत्री थुकलेला आहे. आणि तुम्हाला अन्य तुमच्या घरातले म्हणजे घरातले सगळे खर्च चालवण्यासाठी गुजराती समाज चालतो. उद्धव ठाकरेला त्याचे लंडनचे दौरे करण्यासाठी गुजराती बिल्डर आणि व्यावसायिक चालतात. मग तुम्हाला अन्य गोष्टीमध्ये गुजराती का चालत नाही? पहिलं तुम्ही शपथ घ्या की तुमचं आयुष्य गुजराती समाज आणि गुजराती उद्योजकांवर आम्ही हे करणं बंद करणार आणि मग गुजरातींवर आक्षेप उचला.
ह्यांना लग्न समारंभासाठी, सुट्ट्यांसाठी, घरातली एसीचं बिल भरण्यासाठी, मोबाईलचं बिल भरण्यासाठी गुजराती लागतात आणि अन्य वेळी गुजरातींवर शिव्या घालणार. सामनामध्ये अग्रलेख छापून आलाय की देशातील 88% युवा वर्ग हा नोकरीच्या शोधामध्ये आहे. नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाच्या नावाखाली मूर्ख बनवलं जात आहे आणि आम्हीच दाखवले जात. मग स्वतःची सत्ता, महाविकास सत्ता असताना फक्त रुची राऊत, त्याच्या मुलीचं नाव मला वाटतं काय माहित काय आहे, ते स्वतःच्या मुलीबद्दल आणि आदित्य आणि तेजसबद्दल काय विचार केला तेव्हा? का नाही महाराष्ट्रातल्या बेरोजगारांवर विचार केला? वाईनची कंपनी उघडायची आहे तर स्वतःच्या मुलीच्या नावाने, सगळे कॉन्ट्रॅक्ट आदित्य आणि तेजसच्या पार्टनर आणि मित्र परिवाराला, तेव्हा महाराष्ट्राच्या बेरोजगाराबद्दल का विचार केला नाही? सत्ता असताना स्वतःच्या मुलांबद्दल विचार करायचा, सत्ता गेल्यानंतर बेरोजगार बोलायचे, बोंबलत बसायचं. हे असे दुपट्टी चोर आहे सगळे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिंदे गट आणि फजित गट असं त्यांनी संबोधित केलं. ज्याची स्वतःच्या आयुष्यामध्ये फजिती झाली आहे आणि दुसऱ्यांना फजिती म्हणू नये. त्याचे नातेवाईक आणि त्याचे घरचे लोक पण त्याला बघून फजितच म्हणतात. काल कुठल्या तरी या संजय राजाराम राऊतनी मुलायम सिंगला श्रेय दिलेला आहे, असं कुठलं तरी व्हिडिओ आलेला आहे की मुलायम सिंगनी गोळ्या घातल्या नसत्या तर हे राम मंदिरचं आंदोलन मोठं झालं नसतं. हे ऐकल्यानंतर स्वर्गातून बाळासाहेब ठाकरेंनी ह्याला नक्की एक गोळी मारली असती एक, किंवा मुलायम सिंगच्या सरकारची एक गोळी ह्याला लागली पाहिजे होती संजय राजाराम राऊतला. आमची ही सकाळची कटकट तरी बंद झाली असती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोदींना भीती आहे म्हणून त्यांना महाराष्ट्रात यावं. जाऊन दे हो, कोणाला कोणाची भीती आहे हे 2024ला कळेल. तू तुझ्या पहिल्या बायकोची घाबरायची बंद कर, मग बाकींच्या लोकांची भीती दाखव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.